नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही महाराष्ट्र कॉलिंग या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण बोर्ड सीईटी जेईई ची एकत्रित तयारी विद्यार्थ्यांनी कशी करायची याविषयी जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत मराठवाड्यातील ISO मानांकन प्राप्त असलेला पहिला एकमेव क्लास म्हणजे जोशी मॅथ्स क्लासेसचे सुधाकर जोशी सर. सरांचं स्वागत करूया. जोशी सर, स्वागत तुमचं. सरांची थोडक्यात ओळख करून देते. सुधाकर जोशी हे लातूरमध्ये गेल्या 27 वर्षांपासून जोशी मॅथ्स क्लासेस चालवतात. तसंच 11वी व 12वीच्या बोर्ड सीईटी आणि जेईई परीक्षांचे गणित विषयाचे क्लासेस ते घेत आहेत. त्यांचे हजारो विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. गणितासारखा किचकट विषय अत्यंत सोप्या पद्धतीने शिकवण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. गणित विषयाची भीती घालवून गणितामध्ये उत्कृष्ट करिअर करण्यासाठी ते विद्यार्थ्यांना नेहमीच प्रोत्साहित करत असतात. तसंच अनेक गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना त्यांनी शैक्षणिक मदत देखील केलेली आहे. जोशी मॅथ्स क्लासेसचे अनेक विद्यार्थी बोर्ड सीईटी आणि जेईई सारख्या परीक्षेत अव्वल राहिलेले आहेत. लातूर पॅटर्नमध्ये जोशी क्लासेसने स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केलेली आहे. तसंच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास हवा आणि तो निर्माण करण्यासाठी या क्लासतर्फे विद्यार्थ्यांचं समुपदेशन सुद्धा केलं जातं. याशिवाय क्लासेसला शैक्षणिक कार्याबद्दल अनेक राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. अनेक स्तरावरचे पुरस्कार मिळाले आहेत. क्लासेसचे अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या पदांवर यशस्वीरित्या काम करतात. क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना सर्व विषयाच्या पुस्तकासह ग्रंथालय सुद्धा उपलब्ध आहे. जे विद्यार्थी लातूरमध्ये प्रत्यक्ष येऊन शिक्षण घेऊ शकत नाहीत त्या विद्यार्थ्यांना या क्लासेसने ऑनलाईन शिक्षणाची सोय सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्याचा लाभ महाराष्ट्रभरातील शेकडो विद्यार्थी घेत आहेत. आणि यासाठी क्लासेसने ऑनलाईन स्टुडिओ देखील तयार केलेला आहे. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया आणि सगळ्यात आधी आपण जाणून घेणार आहोत की इंजिनिअरिंग करण्यासाठी किंवा इंजिनिअरिंगच्या एंट्रन्ससाठी म्हणजे सीईटी किंवा जेईची एकत्रित तयारी करायची कशी त्याबद्दल आपण सरांकडनं सुरुवातीला जाणून घेणार आहोत. सर, सीईटी आणि जेईई याची एकत्रित तयारी करायची कशी? विशेषतः जे महाराष्ट्रातले मुलं आहेत तर त्या मुलांना सीईटी आणि जेईई ह्या दोन्ही परीक्षा तितक्याच इम्पॉर्टंट आहेत. मी सर्वात पहिल्यांदा हे सांगेन की मुलांनी पहिल्यांदा टेक्स्टबुक आणि NCERT थरोली केले पाहिजे. लाईन टू लाईन प्रत्येक कन्सेप्ट, प्रत्येक फॉर्म्युला, प्रत्येक मेथड याचा त्याने अभ्यास केला पाहिजे. ते केल्यानंतर मग त्याने ॲप्लिकेशनकडे वळलं पाहिजे. ॲप्लिकेशन करत असतानाही जनरली मी विद्यार्थ्यांना सांगत असतो की जे टेक्स्टबुकमध्ये किंवा NCERTमध्ये जे A आणि B लेवलचे जे क्वेश्चन असतात तर ते CETमध्ये विचारले जाणारे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन त्याच्यापासून तयार होतात. आणि C आणि D लेवलचे जे क्वेश्चन्स आहेत तर त्याच्यापासून जेईई लेवलचे ऑब्जेक्टिव्ह तयार होतात. फक्त एकच आहे की 60 to 70% क्वेश्चन असे आहेत जे टेक्स्टबुक आणि NCERTमध्ये आहे ज्याला डायरेक्टली आपण ऑब्जेक्टिव्हमध्ये कन्वर्ट करू शकतो. बाकीचा 30% पार्ट जो आहे तो थेरी पार्ट असतो. तो फक्त रीडिंग करून जरी ठेवला तरी चालू शकतो. अच्छा, जोशी सर, मला एक सांगा की इंजिनिअरिंगची एंट्रन्स देताना मॅथ्स किंवा गणिताचं महत्त्व आपल्याला कसं सांगता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी कोणती पुस्तकं आपल्याला रेफर करायला हवीत? आता सर्वात पहिल्यांदा मी हे सांगेन की इंजिनिअरिंगमध्ये जेईई असेल किंवा CET असेल मॅथ्सचं महत्त्व आहेच. मॅथ्स फक्त मॅथ्ससाठीच लागतो असं नाही, तर तो फिजिक्समध्ये मॅथ्स आहे, फिजिकल केमिस्ट्रीमध्ये पण आहे, सगळीकडेच आहे. मॅथ्स ज्याचं चांगलं आहे त्याचं प्रॉब्लेमॅटिक जो माइंड असतो म्हणजे उदाहरणं सोडवण्याची जी क्षमता असते ती खूप चांगली असते. त्याचा फायदा फिजिक्समध्ये होतो. इवन मी जे नीट करणारे विद्यार्थी आहेत, बायो असणारे, त्यांनासुद्धा सांगतो की तुम्हाला जरी करता मेडिकलला जायचं असेल तरी सुद्धा तुम्ही मॅथ हा सब्जेक्ट ठेवा. त्याचे दोन फायदे आहेत. एक तर तुम्हाला फिजिक्स चांगला सोपं जाईल, फिजिकल केमिस्ट्री सोपं जाईल. त्याशिवाय तुम्हाला समजा जर आता मेडिकलसारख्या क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन खूप आहे, 2.5-3 लाख विद्यार्थी परीक्षा देतात, 10,000 जागा आहेत. समजा नंबर नाही लागला तर तुम्हाला ऑप्शन म्हणून इकडं CET देऊन तुम्हाला इंजिनिअरिंगला पण जाता येईल. तर हे सुद्धा तुम्ही करू शकता. अच्छा, मला एक सांगा, इंजिनिअरिंगची एंट्रन्स देताना ग्रुपिंग किंवा ॲग्रिगेट्स आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सब्जेक्टिव्ह परीक्षांचे मार्क या सगळ्यांचा आपण विचार कसा करावा, या सगळ्यांचं महत्त्व आपल्याला विशद कसं करता येईल? बऱ्याच वेळेला हे मुलं लक्षात घेत नाहीत. म्हणजे 11वीला जेव्हा ॲडमिशन घेतात 2 वर्ष त्यांना लिहायची प्रॅक्टिसच नाही होत. बऱ्याच वेळेला काय होतं की सब्जेक्टिव्हमध्ये पर्टिक्युलरली CETचा विचार केला तर PCMमध्ये 50% ग्रुपिंग लागतं. तर ते ग्रुपिंग जर झालं नाही तर मग क्वालिफाय होत नाही मुलगा, म्हणजे मग त्याला फॉर्मच भरता येत नाही. आणि जेईमध्ये तर आता परिस्थिती अशी आहे की त्याला 75% ॲग्रिगेट लागतं. म्हणजे त्याचं जे बोर्डाचे
टक्केवारी आहे ती 75% लागते किंवा मग टॉप 20% तू आलं पाहिजे. ते सुद्धा जवळपास 73पर्यंत 72पर्यंत येतं. म्हणजे एवढे मार्क जर बोर्डमध्ये असतील तरच तो मुलगा क्वालिफाय होतो. त्याला नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल, समजा IIT असेल, IIT असेल किंवा NIT असेल, तर त्याला 75 हे बोर्डाचे मार्क ॲग्रिगेट असले पाहिजेत. आणि मग हे का केलं, त्याचं कारण काय, तर पूर्वी काय व्हायचं की जेव्हा मार्काची अट नव्हती त्याला मुलं बोर्डचा अभ्यासच करायचे नाहीत. मग बोर्डचा अभ्यास न केल्यामुळं त्यांची कन्सेप्ट क्लिअर व्हायचे नाहीत, वीक राहायचे. आणि त्या कारणानं मग काय व्हायचं की ड्रॉपआउट व्हायचं. IITमधून IIT सारख्या मोठ्या इन्स्टिट्यूटमधून सुद्धा मुलं बाहेर पडायचे. मग नंतर हा नियम त्यांनी लागू केला, त्याच्यानंतर मग ड्रॉपआउट पण कमी झालं. तर त्यामुळं त्याचं महत्त्व खूप आहे. आणि दुसरं विषय काय की जर बोर्डचा अभ्यास विद्यार्थ्यांनी चांगला केला कन्सेप्च्युअल, तर ॲप्लिकेशन करायला त्याला सोपं जातं. जर तो तिथंच क्लिअर नसेल तर मग ॲप्लिकेशन करू शकणार नाही. अच्छा सर, आता तुम्ही तुमच्या खरं तर नजरेखालून अनेक विद्यार्थी गेलेले असतील. विद्यार्थ्यांचा असाही एक ॲप्रोच असतो, असाही एक त्यांचा मतप्रवाह असतो की अरे मी CETची तयारी करायची वेगळी गरज नाही, कारण मी JEEची तयारी ऑलरेडी करतो आहे, त्याच्यामुळे मला CETची त्या एंट्रन्स एक्झामची वेगळी तयारी करण्याची काहीच गरज नाही. तर हा असा विचार मनात बाळगून चालणं हे कितपत योग्य आहे, तुम्हाला काय वाटतं? हे काही अंश खरं आहे. 5% स्टुडंट आहेत जे खूप चांगल्या कॅलिबरचे असतात. इनबॉर्न त्यांचं मॅथमॅटिक्स खूप चांगलं असतं. ते मुलं कव्हर करू शकतात. JEEच्या सोबत CETसुद्धाची तयारी करू शकतात. आणि तसं पाहायला गेलं तर 60-70% सिलेबस जो आहे CET आणि JEEचा तो सेम आहे. परंतु जर का एखादा विद्यार्थी मीडियम लेवलचा आहे, त्याचे कन्सेप्ट अजून क्लिअर नाही आहेत, त्याला अजून मेथड व्यवस्थित क्लिअर झालेले नाहीत, फॉर्म्युले त्याला पाठ नाहीत, असा मुलगा जर समजा डायरेक्ट JEEचा अभ्यास करायला गेला तर त्याच्यामुळं काय होतं, त्याला ते अंडरस्टँडिंगला प्रॉब्लेम येतात. आणि मग डायरेक्ट JEE केल्याचे धोके काय आहेत, तर ते समजा जर त्याला समजत नसेल, प्रॉब्लेम येत असेल, तर तो मुलगा JEEतून बाहेर पडतो, डायवर्ट होतो आणि परत तो CET देतो. त्यापेक्षा मग CETची जर तयारी केली, मी आता जसं सांगितलं की ABCD लेवल आहेत, समजा तुम्ही A आणि B लेवल केलीच नाही, डायरेक्ट C आणि D केली, असं कोण करू शकतं, तर मग एकदम स्कॉलर असणार मुलगा. मग असे 5% मुलं असतात ते हे करू शकतात. पण AB लेवल करून जर तुम्ही CD केली तर त्याचा दुसरा फायदा असा आहे की तो मुलगा CETत पण चांगला स्कोअर करू शकतो. म्हणजे अगदी 99% समजा घेतलं तर त्याला टॉपच्या इंजिनिअरिंग कॉलेजला पण ॲडमिशन मिळू शकतं. अच्छा सर, तुम्ही तुमच्या क्लासेसच्या माध्यमातून खरं तर अनेक विद्यार्थ्यांना गणितामध्ये पारंगत केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गणिताविषयी, आणि तेही इंजिनिअरिंग एंट्रन्स टेस्ट देताना मॅथ्स या विषयाची भीती तुम्ही त्यांच्या मनातनं घालवलेली आहे. पण असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना मुळात गणित म्हटलं की अगदी शालेय त्यांच्या जीवनापासून ते गणित या विषयाला घाबरलेलेच असतात. तर अशांना तुम्ही काय टिप्स द्याल? मुळात गणित हा विषय अवघड नाहीच आहे. पहिल्यांदा काय होतं, मुलांच्या मनात एक तर भीती असते, कुठेतरी स्कूलमध्ये त्याला एखादं अवघड गेलेलं असतं. टीचरचा रोल खूप महत्त्वाचा आहे गणितामध्ये. जर एक शिकवणारा टीचर जर तो खूप चांगल्या पद्धतीनं सिम्प्लिफाय करून सांगत असेल आणि प्रत्येक स्टेप कशी आली, काय त्याला कुठला फॉर्म्युला वापरला, बेसिकपासून सगळ्या गोष्टी जर शिकवत असेल तर गणित अवघड जात नाही. काही मुलांना ते अवघड जातं. मग ज्यांना अवघड जातं त्यांनी 2 गोष्टी केल्या पाहिजेत. एक तर प्रॅक्टिस केली पाहिजे, भरपूर फॉर्म्युले पाठ केले पाहिजेत. आणि गणितामध्ये 2 गोष्टी आम्ही सांगतो, म्हणजे विद्यार्थ्यांना पण मी सांगतो की FM ह्या पद्धतीचा वापर केला पाहिजे. म्हणजे काय तर F म्हणजे फॉर्म्युला आणि M म्हणजे मेथड. अच्छा. मग आता तो कुठलाही प्रॉब्लेम बघितल्यानंतर तो कोणत्या मेथडचा आहे हे पहिल्यांदा त्याला आयडेंटिफाय करावं लागतं. त्याच्यासाठी काही त्याचे टेस्ट आहेत, समजा की काय असेल तर कुठली मेथड असते काय, आणि मग त्यासाठी कुठला फॉर्म्युला वापरायचा, ह्या 2 गोष्टी मुलांना मी सांगतो. आता विरोधानं मी बऱ्याच वेळेला सांगतो की FM, जसं आता मेल आणि फिमेल ह्या दोघांचं कॉर्डिनेशन असल्याशिवाय संसार व्यवस्थित होत नाही. तर तसंच या ठिकाणी फॉर्म्युला आणि मेथड ह्या दोघांना जर व्यवस्थित कॉर्डिनेट करता आलं नाही विद्यार्थ्याला तर मग त्याचं मॅथ परफेक्ट नाही होत. मग ह्या दोन्हीकडे व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. त्या दोन्हीला तेवढंच महत्त्व आहे, म्हणजे कोणतं कमी नाही किंवा कोणतं जास्त नाही, दोघांना. अच्छा, आणखी काय टिप्स तुम्हाला देता येतील? आणखी काय आमच्या प्रेक्षकांना किंवा जे विद्यार्थी हा कार्यक्रम बघतायत त्यांना काय आणखी टिप्स देता येईल? मी मुलांना म्हणजे सर्वांना हे सांगेन की कुठलाही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जी असते, आता तुम्ही कुठलीही अगदी स्कॉलरशिपपासून सुरुवात करा, UPSCपर्यंत कुठलीही एक्झाम, मुलांना काय वाटतं की खूप अवघड प्रश्न विचारले जातात. तर हा एक गैरसमज खूप आहे. अवघड प्रश्न नाही विचारले जातात, तर ते डिफिकल्ट क्वेश्चन नाही विचारतात, डिफरंट क्वेश्चन विचारले जातात. मुलांनी वेगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नेहमी मी हे मुलांना हे सांगत असतो की अवघडच्या भानगडीत पडायची गरज नाही, अवघड प्रश्न विचारला जातच नाही. ज्या क्वेश्चनचा आन्सर हार्डली 3-4 स्टेपमध्ये आपण काढू शकतो तितक्या लेवलचेच क्वेश्चन, इव्हन JEEला आणि CETला सुद्धा त्याच लेवलचे क्वेश्चन विचारले जातात.
तर त्याची तयारी केली पाहिजे. फक्त तो रुटीन क्वेश्चन असू नये, त्याच्यात काहीतरी चेंज असावा, बदल असावा. आणि बरेच वेळेला असं होतं की काही क्वेश्चन असे असतात त्याच्यामध्ये 2-3 टॉपिकचा संबंध असतो. इकडची एक कन्सेप्ट असते, तिकडची एक असते, असे 2-3 कन्सेप्ट एकत्र केले असतात. मग त्या सगळे कन्सेप्ट जर का त्याला माहीत असतील तर मग त्याला अवघड जात नाही. अच्छा, पण मला एक सांगा सर, ह्यात सराव हा किती महत्त्वाचा आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कधी-कधी असं होतं की विद्यार्थी करतोय, सराव करतोय, फॉर्म्युला अप्लाय करतोय, पण एक मनात कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात भीती असतेच आणि त्यामुळे समोर असलेल्या गोष्टीसुद्धा लक्षात येत नाही. तर अशा वेळी काय करायचं? सराव आवश्यक आहे. सराव केल्याचा फायदा काय, तुमची स्पीड वाढते, की एक तुमची ॲक्युरेसी मेंटेन होते. बरेच ह्या दोन, आता मी नेहमी काय सांगत असतो की स्पीड महत्त्वाची आहे, पण ह्या दोघांचं जमत नाही. कारण स्पीड जास्त झाली तर ॲक्युरेसी कमी होते, आणि ॲक्युरेसीकडे बघायला गेलं तर स्पीड, त्या दोन्हीचं जर कॉम्बिनेशन करता आलं, व्यवस्थित कॉर्डिनेशन करता आलं, स्पीड आणि ॲक्युरेसी, तर मग मुलगा कॉम्पिटेटिव्हमध्ये चांगल्या प्रकारे सक्सेस मिळवू शकतो. आणि मुळात काय आहे की असं बघायची गरज नाही आहे की बाबा आपल्याला प्रत्येक प्रश्न सॉल्व करता आलाच पाहिजे. काही ठराविक प्रॉब्लेम समजा सॉल्व करता आले, बाकीचे मग आपण ते बरेच वेळा निगेटिव्ह मार्किंग नसते. आपण थोडंसं ॲनालिसिस करून काही CT किंवा जे असे क्वेश्चन असतात ज्याचे आपण क्वेश्चनमधलं काही व्हॅल्यू आन्सरमध्ये ठेवू शकतो. आन्सरमधल्या म्हणजे ज्याला रिव्हर्स मेथड म्हणतो आपण, जे ऑप्शन आहेत ते आपण टॅली करून बघून पण आन्सर काढू शकतो. प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व केलाच पाहिजे असं पण काही नाही. तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या पद्धती, ट्रिक्स वापरून सुद्धा त्याच्यामध्ये आपण परफेक्शन मिळवू शकतो. तर आपण सुधाकर जोशी सरांकडनं आणखी या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया महाराष्ट्र कॉलिंगमध्ये. ब्रेकनंतर आपलं स्वागत. सुधाकर जोशी सर आपल्यासोबत आहेत आणि गणिताची भीती कशी काढायची याविषयी आपण चर्चा करतोय. तसंच इंजिनिअरिंग एक्झामसाठी, इंजिनिअरिंग एंट्रन्ससाठी CET आणि JEEची तयारी कशी करायची, गणित विषयाची त्यासाठी तयारी कशी करायची, याबद्दल आपण सरांकडनं जाणून घेतोय. सर, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की इंजिनिअरिंग एक्झाम ज्या असतात त्याबद्दल बरेचसे गैरसमजही पसरवले जातात की सीट रिकाम्या असतात वगैरे किंवा जागा भरल्या जात नाहीत. तर त्याबद्दल काय सांगाल? नाही, मुळात हे सगळे गैरसमज आहेत. महाराष्ट्रात आज जर परिस्थिती बघितली समजा, तर टॉपचे जे इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, पहिले समजा 10 काढा, तर त्याचं ॲडमिशन 99-98% क्लोज होतं. इंजिनिअरिंग कॉलेजची संख्या जवळपास 300-350 आहे महाराष्ट्रात. परंतु जे चांगले कॉलेज म्हणले जाणारे आहेत असे जवळपास 31 कॉलेज आहेत. त्याला तुम्हाला कमीत कमी 95च्या वरती मार्क लागतात CETमध्ये सुद्धा. पण मुलांचं काय होतं की मुलं CET सिरियसली घेत नाहीत. जो चांगला विद्यार्थी आहे समजा बरा असणारा, तर तो JEEची तयारी करतो आणि मग CETकडे दुर्लक्ष करतो. बऱ्याच वेळेला मग JEEमध्ये पण त्याचं पर्सेंटाईल 90च्या खाली आलं समजा, CETमध्ये पण 90च्या खाली आलं, तर दोन्हीकडूनही त्याला फार चांगलं ॲडमिशन मिळत नाही. बऱ्याच वेळेला हा मॅथ्स करणारा विद्यार्थी आहे, JEE आणि CET ह्या दोन्हीच्या कात्रीमध्ये अडकतो. तर त्याकरता काय केलं पाहिजे विद्यार्थ्यांनी की एक ऑप्शन जे आहे आपलं ते स्ट्रॉंग असलं पाहिजे. CETचं मी विद्यार्थ्यांना हे सांगतो, JEEची तयारी तुम्ही जरूर करा. नॅशनल लेवलची एक्झाम आहे, तिथं कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही उतरलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या मुलांचा टक्का JEEमध्ये कमी आहे, तर तो वाढला पाहिजे हे मी सांगतो. परंतु हे करत असताना, JEEची तयारी करत असताना तुमचं CETतलं जे पर्सेंटाईल आहे ते जर का समजा 95च्या खाली आलं, तर तुम्हाला मग जे सेकंड ऑप्शन आहे ते तुमचं स्ट्रॉंग होणार नाही. समजा JEEमध्ये कमी मार्क जरी आले तरी तुम्हाला सेकंड ऑप्शन म्हणून CETच्या मार्कावरती तुम्हाला चांगल्या महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंग कॉलेजवर ॲडमिशन घेता येऊ शकतं. अच्छा, सर, आणखी असाही एक गैरसमज आहे किंवा असाही मतप्रवाह आहे की इंजिनिअरिंगच्या एक ठराविक ब्रांचेस सोडल्या, मेकॅनिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, IT, कम्प्युटर, त्या या ब्रांचेस सोडल्या तर बाकी ज्या ब्रांचेस आहेत, बाकी ज्या इंजिनिअरिंग स्ट्रीम्स आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा स्कोप नाही आहे. तर याबद्दल आपण काय सांगू शकतो? नाही, बऱ्याच वेळेला काय होतं की स्कोप ह्या गोष्टी ज्या आहेत, तुम्ही आज ॲडमिशन घेताय, पासआउट झाल्यानंतर 4 वर्षानंतर त्याची काय परिस्थिती राहील हे तुम्हाला सांगता येणार नाही आहे. त्याच्यामुळे मग त्या स्कोपला आज काय मार्केट चालू आहे हे बघून ॲडमिशन घेण्यापेक्षा तुमचा इंटरेस्ट कशात आहे, तुमची आवड कशात आहे. समजा तुमची आवड खूप चांगली आहे भरपूर एखाद्या क्षेत्रामध्ये आणि स्कोप समजा आज कमी आहे, पण तुम्ही काही ना काही क्रिएटिव्ह नवीन करू शकाल, त्याच्यामध्ये बेकार राहणार नाही असं मला वाटतं. त्यामुळे तुमच्या आवडीला, इंटरेस्टला महत्त्व द्यावं, स्कोपला महत्त्व द्यावं, पण दुसरा सेकंड ऑप्शन. अच्छा, सर, तुमच्या लातूरमधल्या जोशी मॅथ्स क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांसाठी कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत त्याबद्दल आम्हाला थोडंसं या क्लासेसविषयी पण थोडंसं सांगा. आता मी गेल्या 27 वर्षापासून कोचिंग इंडस्ट्रीमध्ये आहे. माझा नेहमी मोठो असं राहिलेला आहे की आम्ही क्लासमध्ये ॲडमिशन देत असताना विद्यार्थ्यांचे 3 गट करतो.
त्यातला एक पहिला जो गट आहे तो सेल्फ मोटिवेटेड आहे, जो स्वतःहून अभ्यास करणार आहे. त्याला फक्त कुठेतरी छोट्या मोठ्या अडचणी येतात, त्याला फक्त मदत करणे, मार्गदर्शन करणे. मधला एक 60% वर्ग आहे असा जो ज्याला की कॉन्फिडन्स कमी आहे, त्याला थोडंफार इंटरेस्ट डेव्हलप करण्याची गरज आहे. अशा मुलांना मग थोडंसं त्यांना मोटिवेट करून, त्यांना अभ्यासाला प्रवृत्त करून, त्यांना प्रॅक्टिस करायला लावून त्यांचे मार्क कसे वाढतील यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आमचा एक उद्देश असा आहे की तो सध्या ज्या लेवलला आहे त्याच्यामध्ये 20 ते 30% त्याची वाढ झाली पाहिजे, हा आमचा प्रयत्न असतो. आणि एक खालचा एक 20% वर्ग आहे ज्याला इंटरेस्ट नाही, किंवा आता घरच्यांनी पाठ घातलं आहे म्हणून आपलं पाठवतो, क्लासला जातो किंवा त्याला फार शिकण्यात, मग तशा विद्यार्थ्यांना डेव्हलप करण्यासाठी आम्ही पालकांची मदत घेतो की बाबा तुम्ही आमच्यासोबत राहा, तुम्ही त्याला दररोज क्लासला येतो का नाही ते पहा, अभ्यास करतो का नाही ते पहा, अभ्यास करून घ्या. आमचं जास्त फोकस हा मधल्या 60% विद्यार्थ्यावरती असतो, कारण की ते आमचं म्हणजे केवळ टॉपर का घडवणे हा आमचा उद्देश नाही. ओव्हरऑल जो रिझल्ट आहे तो वाढला पाहिजे. कारण ते 5% जे आहेत विद्यार्थी 5-10% वरचे ते टॉपर होणारच आहेत, ते अभ्यास करतातच. पण मधला जो वर्ग आहे 60% त्यांना डेव्हलप करणे, ह्याच्यासाठी आम्ही जास्त प्रयत्न करतो. अच्छा अच्छा. आणखी एक सर, आम्ही असं ऐकलं आहे की लातूरमध्ये जे स्थानिक विद्यार्थी ते आहेत ते तर येतात, ते तर येऊ शकतात क्लासेसला, पण जे संपूर्ण लातूर सोडून इतर भागातले विद्यार्थी आहेत त्यांना जर जोशी मॅथ्स क्लासेसचं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी खूप छान असा स्टुडिओ उभारलेला आहे, ऑनलाईन स्टुडिओ, तर त्याबद्दल आम्हाला जरा सांगा. हां, मला प्रॉब्लेम काय येतो नेहमी की मी क्लास घेत असताना आता एवढे वर्ष झालो, सध्या एखादा विद्यार्थी 4 दिवस ॲब्सेंट आहे, तर ॲब्सेंट राहिल्यानंतर जेव्हा 5व्या दिवशी क्लासला येतो त्याला काही समजतच नाही, कळतच नाही, कारण ती सगळी लिंक आहे. त्या 4 दिवसात जे शिकवलं त्याच्यावर आधारित पुढचं आहे. मग अशा वेळेला आम्ही काय करतो, जे मुलं ॲब्सेंट राहतात त्यांच्यासाठी आम्ही क्लासचंच रेकॉर्डिंग, म्हणजे जे काही लाईव्ह रेकॉर्डिंग आमचं असतं, दररोजच्या दररोज ॲपमध्ये आम्ही व्हिडिओ टाकतो. समजा तो मुलगा आलाही नाही तरी तो घरी बसून तो व्हिडिओ बघू शकतो. आणि मग जे बाहेरचे विद्यार्थी आहेत, इव्हन आम्ही यूट्यूब चॅनल चालू केलं आहे, त्याच्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना मोफत, म्हणजे ह्याच्यात सगळ्या सुविधा ज्या आहेत, म्हणजे काही बेसिक कन्सेप्ट क्लिअर करणे, काही क्वेश्चन्स आम्ही व्हिडिओ सोल्युशन्स देतो विद्यार्थ्यांना, काही टिप्स देतो, हे सगळ्या गोष्टी आम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून करत असतो. अच्छा सर, आम्ही असं सुद्धा ऐकलेलं आहे की तुम्ही फक्त विद्यार्थ्यांच्या मनातली गणिताची भीती काढून टाकायचा किंवा त्यांना CET JEE मॅथ्स विषयात तयार करण्याचाच नुसता प्रयत्न नाही करत आहात, तुम्ही केवळ तेच काम करत नाही तर तुम्ही अनेक गरजू विद्यार्थ्यांना मदतसुद्धा करताय. त्याविषयी जरा आम्हाला सांगा, कारण ही खरंच खूप कौतुकास्पद बाब आहे. ते बऱ्याच वेळेला काय होतं की आमच्याकडे जेव्हा क्लासला विद्यार्थी येतात त्यावेळेला मग त्यांची परिस्थिती नसते, त्यांना आम्ही ते सवलती तर देतोच, पण पुन्हा प्रश्न काय उभा राहतो की ते स्कॉलर असतात, चांगले मार्क घेतात, मग त्यांना परत इंजिनिअरिंगला जायचं आहे, मग तिथं पुन्हा त्यांना फीस भरायला, ॲडमिशनला प्रॉब्लेम येतात. मग असं काही स्वतः काही मदत करतो, काही संस्थांची नावं सुचवून त्यांच्याकडनं काही त्यांना मिळेल का, पण तो माघारा पडला नाही पाहिजे, त्याचं शिक्षण झालं पाहिजे, त्याचं करिअर झालं पाहिजे, तो चांगला झाला तर त्याचं कुटुंब उभं राहील. असे खूप विद्यार्थी आमच्याकडनं असे घडलेले आहेत. अच्छा सर, 11वी-12वीला विद्यार्थी, तोही सायन्स साईडचा विद्यार्थी असेल, आणि असे विद्यार्थी ज्यांना पुढे जाऊन इंजिनिअरिंगचा एंट्रन्स किंवा इंजिनिअरिंग करण्याची इच्छा आहे, तर अशांचे विद्यार्थी तर खरं तर तणावाखाली असतातच, पण पालकांना सुद्धा त्यांच्या खूप टेन्शन असतं की आता ह्याला इंजिनिअरिंग एंट्रन्स द्यायची आहे, CETची तयारी करायची आहे, JEEची तयारी करायची आहे, मग मॅथ्सचा अभ्यास कसा होणार, बाकीच्या विषयांचा अभ्यास कसा होणार, तर याबद्दल काय सांगाल? पालकांची भूमिका ह्यात महत्त्वाची असते, कारण कुठेतरी त्यांनी पण संयम राखणं गरजेचं आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे नक्की हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, आणि पालक बऱ्याच वेळेला सुरुवातच चुकीची करतात. मुलांची क्षमता काय आहे ते न पाहता, समजा एखादा 60-70% विद्यार्थी आहे तर तो त्याला डायरेक्ट JEEला घातलं जातं, मग त्याला ते 1-2 महिने तो तिथं टिकतो, त्याला समजत नाही, मग तो परत CETवर येतो, CET तर त्याची लिंक लागत नाही, मग परत त्याला सब्जेक्टिव्हचा अभ्यास करतो, तो बोर्डचा अभ्यास करतो, मग तो ग्रुपिंगचं बघतो, हे सगळं जे रिव्हर्स ऑर्डर आहे तर ती बऱ्याच मुलांमध्ये आम्हाला पाहायला मिळते. पण म्हणून मी मुलांना काय सांगत असतो की तुम्ही पहिल्यांदा सिलेबसपासून सुरुवात करा, टेक्स्टबुक करा व्यवस्थित, NCERT करा, एक लेवल तुम्ही कंप्लीट करत चला, त्याच्यानंतर मग CETची लेवल घ्या, परत JEE मेन्स घ्या, JEE ॲडव्हान्स घ्या. परंतु मुलगा काय वरून खाली येताना बऱ्याच वेळेला दिसतो, मग त्यावेळेला पालकांची भूमिका काय असते की बाबा त्याला सुरुवात करताना बेसिकपासून करायला सांगितली पाहिजे. आणि मग पॅरेंट काय करतात, अवास्तव त्याच्याकडनं अपेक्षा ठेवतात, मग मार्क कमी पडले की त्याला काहीतरी बोलतात, त्यापेक्षा मग
तो कुठं चुकतो काय हे पाहिलं पाहिजे. मग प्रत्येक तो त्याच्या अभ्यासामध्ये त्याला मदत केली पाहिजे. तो कुठं क्लासला जातो, तिथं त्याचा परफॉर्मन्स काय आहे, त्याला काय अडचणी आहेत, कुठल्या कॉलेजला जातो, हे सगळं त्याचं पॅरेंटिंग जे आहे ते प्रॉपर त्या 2 वर्षामध्ये जर पालकांनी केलं तर निश्चित विद्यार्थ्यामध्ये प्रगती होते. अच्छा सर, आता यंदा जे 11वीचे विद्यार्थी किंवा 11वी-12वी JEE आणि CETचे विद्यार्थी आहेत जे एंट्रन्सला बसणार आहेत, इंजिनिअरिंग एंट्रन्सला, तर अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश द्याल? आत्ता सध्या तर चालूच आहे, म्हणजे आता 2 तारखे उद्यापासूनच एक्झाम आहे. त्या विद्यार्थ्यांना नक्की सांगेल की आत्मविश्वासानं पेपर सोडवायला चालू करा. बिलकुल म्हणजे त्याचं कुठलाही ताणतणाव घेऊ नका. आणि जे प्रश्न येतात अगदी कॉन्फिडंट आहेत ते पहिल्यांदा सॉल्व करा. त्याला काय ऑनलाईन एक्झाम आहे, स्किप करता येतं, पुढचा क्वेश्चन घेता येतो. आणि सगळ्यात शेवटी समजा काही 5-10 क्वेश्चन राहिले आणि आपल्याला असं वाटतं की ते येत नाहीत, तर त्याचं कुठलं तरी एक रँडम ऑप्शन सिलेक्ट करून टाका. समजा ABCD कुठली तरी. नाही तर बऱ्याच वेळेला काय होतं, मुलं 10 क्वेश्चन समजा आले नाहीत तर एकाचं A टाकतात, दुसऱ्याचं B टाकतात, तिसऱ्याचं C म्हणजे सगळेच चुकून जातात. त्यापेक्षा 10चं 1 जर टाकलं तर त्याचे 2-3 तर नक्की मिळतात, लागतात. म्हणजे ह्याची पॉसिबिलिटी जास्त असते. मुलांना आम्ही ते सांगतो. बाकीचे जे क्वेश्चन येतात ते तर तुम्ही कॅल्क्युलेशन करून व्यवस्थित सॉल्व्ह करू शकता, त्याची काही अडचण नाही. नक्कीच. तर आपण पाहिलं की CET आणि JEEची इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झामची तुम्हाला जर तयारी करायची असेल, या सगळ्या एक्झाम्सची, या परीक्षांची, आणि मॅथ्सची तयारी करणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि यासाठी जर तुम्हाला सरांचं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही स्क्रीनवर जे नंबर दिले ते तुम्ही तुमच्या डायरीत नोंद करून घ्या आणि यावर संपर्क साधून तुम्ही सरांना भेटू शकता. किंवा सरांकडनं तुम्हाला मार्गदर्शन घ्यायचं असेल आणि तुम्हाला प्रत्यक्ष क्लासमध्ये प्रवेश घेणं शक्य नसेल तर ऑनलाईन माध्यमातून सुद्धा सरांचं मार्गदर्शन तुम्हाला उपलब्ध आहे. तुम्ही ते नक्कीच घ्या. तसंच सरांचा YouTube चॅनल आहे, फेसबुक पेज आहे आणि त्या सगळ्याचे ID, सगळ्याचे ॲड्रेसेस आम्ही दिलेले आहेत, स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. ते सुद्धा नोंद करून घ्या आणि यावर संपर्क साधून तुमच्या मॅथ्स विषयाची भीती मनातून काढून टाका. सर, तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. यानंतर आपण इथेच थांबतो. नमस्कार.